मित्रांनो, पुणे म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. इथला इतिहास, इथले किल्ले, इथली संस्कृती हे सगळं खूप खास आहे. जर तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्यात येण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, ही ठिकाणं पाहिल्याशिवाय तुमचा दौरा पूर्ण होणारच नाही. कारण आज आपण पाहणार आहोत पुणे शहरातील टॉप 10 अशी ठिकाणं जी खरंच भारी आहेत. मग जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे पुणे शहराच्या अगदी मध्यभागी असलेलं आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठिकाण, ते म्हणजे लाल महाल. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण याच ठिकाणी गेले. त्यांच्या आई राजमाता जिजाऊंनी महाराजांना इथेच युद्धकला आणि प्रशासनाचे धडे दिले. हा महाल खूप मोठा होता, पण आताचा महाल जुन्या महालाच्या जागेवर परत बांधलेला आहे. इथे आतमध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा एक पुतळा आहे. शनिवार वाड्यापासून हा महाल अगदी जवळ आहे. इतिहासाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने या महत्त्वाच्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. 9व्या क्रमांकावर आहे पुणे शहराच्या मध्यभागी असलेलं एक सुंदर आणि शांत ठिकाण, ते म्हणजे सारसबाग. इथल्या तलावाच्या बरोबर मध्यभागी गणपतीचे एक मंदिर आहे. सकाळी किंवा संध्याकाळी इथे फिरायला येणाऱ्यांची खूप गर्दी असते. सकाळी इथे आले तर एकदम फ्रेश वाटतं. इथे बाजूलाच महालक्ष्मीचं मंदिर आहे, जे खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळेत तर बागेतील रोषणाई एकदम अप्रतिम असते. जर तुम्हाला धावपळीतून थोडी शांतता हवी असेल तर ही बाग नक्कीच तुमच्यासाठी आहे. 8व्या नंबरवर आहे पुणेकरांचं आवडतं ठिकाण, ते म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर ती पुण्याची सर्वात जुनी आणि पारंपरिक बाजारपेठ आहे. तुम्हाला इथे स्वस्त आणि मस्त वस्तू मिळतील. खास करून महिलांसाठी इथे कपडे, भांडी आणि दागिने हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पण या गर्दीच्या मध्यभागी असलेलं राम मंदिर खूप ऐतिहासिक आहे. मंदिरातील मूर्ती खूप सुंदर आहे आणि त्यावर चांदीचे नक्षीकाम केलेले आहे. या ठिकाणाची एक वेगळीच मजा आहे. 7व्या नंबरवर आहे इतिहासाची आणि कलाकृतीची आवड असणाऱ्यांसाठी एक खास ठिकाण, ते म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय. हे एक खाजगी संग्रहालय आहे, जे फक्त एका माणसाच्या म्हणजेच डॉक्टर दिनकर केळकर यांच्या पॅशनमधून उभं राहिलं. इथे तुम्हाला रोजच्या वापरातील जुन्या वस्तू, नक्षीकाम केलेली लाकडी कलाकुसर, भांडी, शस्त्रे आणि जुन्या काळातील अनेक घरगुती सामान पाहायला मिळतील. जवळपास 20,000 पेक्षा जास्त वस्तूंचा इथे संग्रह आहे. तुम्ही जर पुण्यात येणार असाल तर इतिहासाच्या या खजिन्याला नक्कीच भेट द्या. 6व्या क्रमांकावर आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. हे खूप मोठं प्राणी संग्रहालय आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. पण या प्राणी संग्रहालयाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथलं सर्पोद्यान. इथे तुम्ही कमीत कमी 4 ते 5 तास घालवू शकता. हे ठिकाण शहरापासून थोडं बाहेर असलं तरी या ठिकाणाला नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या. 5व्या नंबरवर आहे पुण्याची शान आणि शहराचं सुंदर दर्शन घडवणारी पार्वती टेकडी. पुणे शहराच्या जवळच असलेली ही टेकडी खूप प्रसिद्ध आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे 103 पायऱ्या चढाव्या लागतात. इथे वरच्या बाजूला पेशव्यांनी बांधलेली 4 जुनी मंदिरं आहेत. पण इथे येण्याची खरी मजा आहे ती सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी. तुम्ही वरून पूर्ण पुणे शहर पाहू शकता. इथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता मिळते. हा स्पॉट तर पुण्यातील प्रत्येकाच्या यादीत असायलाच हवा. 4थ्या क्रमांकावर आहे पाताळेश्वर गुफा मंदिर. हे मंदिर शहरातील जंगली महाराज रोडवर आहे. हे मंदिर जमिनीच्या आत एकाच अखंड खडकात कोरलेलं आहे. याचा अर्थ हे मंदिर राष्ट्रकूट राजवटीत साधारणपणे 8व्या शतकात वेरूळ अजिंठा लेण्यांच्या शैलीत बनवलं आहे. इथे आतमध्ये महादेवाचं शिवलिंग आहे. इथे असलेला गोलाकार नंदी मंडप खूप भव्य आहे आणि आतमध्ये खूप शांतता आहे. हे मंदिर शहराच्या इतक्या मध्यभागी असूनही लोकांचे याकडे फारसे लक्ष जात नाही. पण इतिहासाची साक्ष देणारी ही गुफा नक्कीच भेट देण्यासारखी आहे. 3ऱ्या क्रमांकावर आहे पुणेकरांच्या अगदी हृदयात असलेलं ठिकाण, ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. या गणपतीवर फक्त पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची खूप श्रद्धा आहे. या मंदिराची भव्यता आणि गणपतीची मूर्ती खूप आकर्षक आहे. रात्रीच्या वेळी तर गणपतीचं दर्शन घेणं खूप छान अनुभव असतो. तुम्ही पुण्यात येऊन जर या गणपतीचं दर्शन घेतलं नाही तर तुमचा प्रवास पूर्ण नाही असंच समजा. 2ऱ्या नंबरवर आहे थेट मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक असलेलं आणि पुण्याचं हृदय असलेला शनिवार वाडा. हा वाडा म्हणजे फक्त जुनी इमारत नाही, तर तो पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. या वाड्याचे बांधकाम 1732 मध्ये झाले. इथे संध्याकाळी होणारा लाईट अँड साऊंड शो तुम्हाला अगदी इतिहासात घेऊन जाईल. तुम्ही जर इतिहासप्रेमी असाल तर किमान 2 तास इथे नक्की घालवा. हा वाडा पाहिल्याशिवाय पुण्याचा इतिहास तुम्हाला कळणारच नाही. आणि आता पहिला क्रमांक, तो म्हणजे सिंहगड किल्ला.
सिंहगड म्हणजे पुणेकरांसाठी फक्त एक किल्ला नाही, तर ते एक इमोशन आहे. हा किल्ला त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासोबतच इथल्या निसर्गरम्य दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही गाडीने किंवा ट्रेकिंग करतही येऊ शकता. इथून आजूबाजूच्या दऱ्या आणि पुणे शहराचा व्ह्यू खरंच अप्रतिम दिसतो. आणि हो, सिंहगडावर गेलात तर गरमागरम पिठलं भाकरी आणि कांद्याची भजी खायला विसरू नका. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं हा पराक्रम याच किल्ल्यावर झाला. इथे गेलात की एक वेगळीच ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, हे होते पुणे शहरातील टॉप 10 ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळे. मला खात्री आहे ही सर्व ठिकाणं पाहिल्यावर तुमचा पुणे दौरा अविस्मरणीय होईल. तुम्हाला या 10 पैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं? जर एखादं ठिकाण राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.